नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. स्पायडरमॅन हा जगातला सर्वात बेस्ट सुपर हिरो आहे. रुको जरा, सबर करो. हे मत माझं एकट्याचं नाहीये, पण हो, संपूर्ण वर्ल्ड मध्ये कोणता सुपर हिरो फेमस असेल तर तो आहे आपला स्पायडी. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे नर्ड फॅन्स मिळून हेच जाणून घेऊया की स्पायडरमॅन जगातला बेस्ट सुपर हिरो का आहे. तर व्हिडिओ सुरू झाला तेव्हा आपण बोललो की स्पायडरमॅन जगातला बेस्ट सुपर हिरो आहे. याच्याकडे कोणताही हायटेक सूट नाही, MCU वाला सोडला तर. ना कोणी ह्याच्यासाठी पैसे ठेवून गेले आणि नाही याच्याकडे गॉड लेवल पॉवर आहे. पण तरी हा पोरगा तरी स्पायडरमॅन बेस्ट सुपर हिरो कसा? एक हिरो तोच असतो जो वाईट प्रसंगात नेहमीच वीक लोकांची मदत करतो, आणि स्पायडरमॅन या स्टेटमेंटला बरोबर सूट होतो. माझ्या मते तो एक स्टेप नेहमीच पुढे आहे हिरो बनण्याच्या बाबतीत, कारण जेव्हा पण तो स्पायडरमॅनचा मास्क घालतो तेव्हा तो पूर्ण हिरोईक फॉर्म मध्ये असतो. तो त्याची मेन लाईफ पीटर पार्करवाला पार्टला मागे सारून स्पायडीला पुढे आणतो आणि गरज असेल तिथे मदत करायला रेडी असतो. आणि ह्यामध्ये त्याला खऱ्या आयुष्यात सगळं काही भोगावं लागतं. पीटर पार्करला स्वतःची लाईफच नाहीये, तरी स्पायडरमॅन म्हणून संपूर्ण सिटीला तुम्ही आवडत असाल, पण खऱ्या आयुष्यात पीटरला किती लागलेत हे त्यालाच माहित. स्पायडर पॉवरचा यूज पीटरने पहिल्यांदा त्याच्या फायद्यासाठी केला होता. ह्याच स्पायडर पॉवरच्या भरोशावर तो रेसलिंगच्या मॅच मध्ये गेला होता, पण आयुष्यातला एक इन्सिडेंट त्याला पॉवरचा यूज कसा करायचा हे शिकून आयुष्यातलं सर्वात मोठं लेसन पीटर तेव्हा शिकला जेव्हा त्याने त्याच्या अंकलला गमावलं. त्याच्या समोर त्याच्या अंकलची डेथ त्याने पाहिली. पीटर त्याच्या अंकलला तर वाचू शकला नाही, पण त्याने नंतर प्रत्येक इनोसेंटची लाईफ वाचवायची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण ह्या सुपर पॉवर असणं म्हणजे त्याची लाईफ इझी आहे असं नाही. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी हे वाक्य नेहमी त्याला इन्स्पायर करत राहतं. जेव्हा पण फाईटमध्ये किंवा मोरली पीटर खाली पडायला लागतो तेव्हा त्याला त्याच्या अंकलचे हे वाक्य पुश करतं. मूव्ही व्हर्जन पेक्षा कॉमिक मध्ये भरपूर वेळा स्पायडी समोर अशा सिच्युएशन्स आलेल्या आहेत ज्याने कॉमिक एकदम डार्क बनलेलं आहे. इमॅजिन तुम्ही सुपरमॅन आहात. ही इतकी एक्स्ट्रीम लेवलची पॉवर आहे की घामाचा एक थेंब न येता तुम्ही एका संपूर्ण गॅलेक्सीला वाचू शकता. किंवा टोनी आणि ब्रूसचं एक्झाम्पल घेऊया. हो, हे दोघे पण त्यांच्या पॅरेंट्स शिवाय राहिलेत, पण ह्यांच्याकडे असणारा पैसा ऑलमोस्ट जगातले सर्व प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह करू शकतो. आता ह्या उलट आपण पीटरकडे बघूया. स्पायडर पॉवर्स आहेत, पण त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचा काहीच फायदा होतो. उलट ह्या पॉवर्स पीटरसाठी एक कर्स म्हणजे श्राप असल्यासारख्याच आहेत. विचार करा, तुम्ही इम्पॉर्टंट लेक्चरला चालला आहात आणि तेवढ्यात तुम्हाला कळतं की 3-4 चोर बँक लुटून पसार झाले आहेत, किंवा तुम्हाला कसा बसा जॉब लागलेला आहे आणि जॉबला जातच आहात आणि तेवढ्यात तुम्हाला दिसतं की एक भरधाव ट्रक रोड क्रॉस करणाऱ्या लोकांना उडवणार आहे. सगळं हातातलं काम सोडून तुम्हाला आधी स्पायडीच्या जॉबला प्रायोरिटी द्यावी लागेल. स्पायडर पॉवर असणं हे पीटरसाठी एक ओझं असल्यासारखं आहे. असं ओझं जे त्याला नेहमीच त्याच्या जबाबदारीचं भान करून देतं. 2018ला आलेली इंटू द स्पायडरवर्स या मूवीमध्ये भरपूर स्पायडरमॅन आपण पाहिलेले, पण ह्यातला पीटर बी पार्कर म्हणजेच सेकंडवाल्या स्पायडरमॅन बद्दल आपण थोडं बोलूया. एकीकडे माइल्स मोरालेसच्या युनिव्हर्स मधला पीटर त्याच्या स्पायडी लाईफ मध्ये बॅलन्स्ड होता, तर दुसऱ्या युनिव्हर्सच्या पीटरचे बरेच इश्यू होते. जसे की ह्या युनिव्हर्स मध्ये आंट मे मेली होती, त्यानंतर पीटर आणि MJ मध्ये डिवोर्स झालेला होता, आणि या सगळ्या डिप्रेशन फेज मध्ये त्याचे विलन्स तर होतेच, त्याचं सारखं मोरल डाऊन करायला. स्पायडरमॅनचं हे व्हर्जन परफेक्ट एक्झाम्पल आहेत, ज्यात आपण बघू शकतो की स्पायडर पॉवर खरंच एक कर्स आहे पीटरच्या लाईफसाठी. स्टॅन ली यांनी स्पायडरमॅन हे कॅरेक्टर बनवलं. हे कॅरेक्टर बनवताना त्यांनी ह्यातला नॉर्मल ह्युमन पार्टला तसंच ठेवलं. पॉवर असून सुद्धा हे कॅरेक्टर आपल्यासारख्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टी आणि गरजेसाठी स्ट्रगल करताना आपण बघू शकतो. सगळे फॅन्स स्पायडी सोबत रिलेट का करतात? कारण तो सुद्धा प्रत्येक टीनेज मुलासारखा त्याच्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी जॉबसाठी बाहेर पडतो. जॉब करून पुढचं स्टडीज सुद्धा सुरू आहे. खर्च करायला नीट पुरेसे पैसे नाहीत. एकच चांगला जवळचा मित्र आहे, त्यात पण त्याचे वडील सर्वात मोठे त्याचे विलन असल्यामुळे तो मित्र पण नीट बोलत नाही. एक म्हातारी आंटी आहे जिला सांभाळायचं आहे, आणि आयुष्यात जी पोरगी आवडली तिचं काय करायचं हे जसं कोणत्याच पोराला समजत नाही, तसंच पीटरचं पण आहे. नॉर्मल लाईफ पण आपली अशीच आहे. आतमध्ये आपण आपलं दुःख, फेल्युअर, जबाबदारी खूप साठवून ठेवलंय, बाहेर कधी काढत नाही.
पण जेव्हा जेव्हा पीटरला आपण स्पायडी मास्क घालताना अशक्य गोष्टी करताना बघतो, विलन सोबत फाईट असू देत, बिल्डिंग वरून स्विंग करणं असू दे, उलटा लटकून किस, पारिवारिक चॅनल आहे आपलं, तुम्ही भावना समजून घ्या. तर जेव्हा जेव्हा पीटरने मास्क घालून असे अशक्य गोष्टी केलेल्या आहेत, तेव्हा तेव्हा आपला पण कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. पीटर नेहमीच त्याची सुपर हिरो आयडेंटिटी लपवत आलेला आहे, कारण जर त्याच्या खऱ्या आयुष्यात तो कोण आहे हे विलन्स लोकांना समजलं तर ते त्याच्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात. नॉर्मल पब्लिकला हेच आवडतं. मास्क घालून जर आपल्याला सुद्धा अशी दुसरी लाईफ जगता आली असती, ज्या गोष्टी आपल्याला रोज करता येत नाही ते जर मास्क घालून करता आलं असतं तर काय झालं असतं, ह्याच गोष्टी नॉर्मल व्ह्युअर्सला आवडतात. ही एक ह्युमन टेंडन्सी आहे जिला स्पायडीने छान पकडलेलं आहे आणि म्हणून हा सुपर हिरो बाकीच्या हिरोपेक्षा आपल्या जवळचा वाटतो. हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात स्ट्रगल करतो आणि मास्क घातला की एकदम त्याच्या आधीच्या आयुष्यातलं सर्व विसरून सुपर हिरोचं काम करतो. Anyone can wear the mask. You could wear the mask. हा डायलॉग जेवढा वाटतो तेवढा सिम्पल नाहीये. स्पायडर पॉवर असणं आणि मास्क घालणं म्हणजे स्पायडरमॅन होणं नाही. आत्तापर्यंत आपण पीटरच्या ज्या क्वालिटी पाहिल्या त्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यावर सारखं ह्या पॉवर्स असण्याचं ओझं आहे, एका खूप मोठ्या जबाबदारीचं ओझं. या पॉवर्सचा आपण बहुधा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू. पैसा, फेम मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, तसंच जर अशा पॉवर्स असल्या तर लोक त्या पॉवर्सची जबाबदारीचं भान विसरून त्याचा वापर करून घेतील. जसे की अंकल बेन बोलले होते, Great power comes great responsibility. रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव असणं पीटरला स्पायडरमॅन बनवतं. त्याचं हे दोन्ही आयुष्यातलं स्ट्रगल त्याला इतर हिरोपेक्षा वेगळं ठरवतं आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या लोकांचा स्पायडरमॅन फेवरेट आणि बेस्ट सुपर हिरो आहे. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या नर्ड मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी नेहमी दुसऱ्यांची मदत करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.